फार्मसी होईल बायको केली भाऊ, बायको फार्मसी होईल. खोटं नाही बरं. फार्मसी होईल बायको केली, फार्मसी होईल पोरीशी लग्न केलं. गोरी गोमटी सुंदर मेडिकल लाईनची पोरगी म्हणलं, केली बायको फार्मसीवाली आणि दिलं टाकून मेडिकल. आउट साईडला म्हणलं चालतं का नाही, चालतं का नाही. विचार एक वरीस विचार केला, एक वर्ष विचार केला. एक वर्ष विचार करून नंतर मेडिकल टाकलं. फार्मसीवाली पोरगी आहे म्हणलं, द्याला बार उडून टाकलं मेडिकल. आणि मी दुसऱ्या कामाला जायचो. फार्मसीवाली बायको करेल ती मेडिकल मध्ये बसायची आबद. मग मी काय करे, हप्त्याचा हिशोब करे, हप्त्याचा. की कोणत्या गोळ्या कटल्या, कोणत्या गोळ्या राहिल्या, कोणत्या गोळ्या मागायच्यात, कोणत्या जास्त कट्ट्यात, हे सगळा हिशोब मी हप्त्याला करायचो. हप्त्याच्या दिवशी पाहायचो तर सगळ्या संडाच्याच गोळ्या गायब, सगळ्या संडाच्याच गोळ्या गायब. अरे म्हणलं ही का माहेरात देते का काहीच्या माहेराचे सगळे ढाळ व्हायला लागले काय. बंद्याच्या गोळ्या माहेरात नेऊन देऊ राहिली, पाठवून राहिली कोणाजवळ. म्हणलं झालंय कसं. मग मी काय म्हणलं एक दिवस पाहतो, कॅमेरा लावला. कॅमेरा मेडिकल मध्ये कॅमेरा लावला. तेव्हा कळलं कॅमेऱ्यामध्ये खरंच लोक येतात आणि संडाच्याच गोळ्या घेऊन जातात, पोरं येतात आणि संडाच्याच गोळ्या घेऊन जातात. मग मी एक दोघं पोराला गाठलं आणि म्हणलं का रे तुम्ही मेडिकल मध्ये जाता आणि सांडाच्याच गोळ्या काऊन घेता बरं. इतक्या बंद झाल्या, इतक्या गोळ्या कोणला सांडास लागेल. ते म्हणे दादा आम्ही संडाच्या गोळ्या सस्ते म्हणून मेडिकल मध्ये जातो. आम्हाला ती मेडिकल वाली आहे ना ती आवडती म्हणे, सुंदर आहे म्हणे, लय सुंदर आहे म्हणे, लय आवडती म्हणून आम्ही फक्त तिला पायाला मेडिकल मध्ये जातो. आणि काय घ्यावा म्हणून संडाच्याच गोळ्या घेतो म्हणून संडाच्या. अरे बापरे म्हणलं याला म्हणते बहादर. मला तवापासून कळलं मेडिकल जर चालत असेल ना भाऊ तर बयामुळं चालतंय. असे 12 माणसं मेडिकल मध्ये बसले ना तर चालत नाही. हे मला आता शिकतो, गुरुमंत्र भेटला.